माणसांनी छळले नदीला. लेखक शशिकांत त्र्यंबक पाटील. नदी सारखी वाहत होती. डोंगरावरून स्वच्छ पाणी आणत होती. तीरावरच्या लोकांना, पशुपक्ष्यांना, झाडाझुडपांना, शेतमळ्यांना ते देत होती. सगळ्यांना सुखी करीत होती. तिला कोणी देवता म्हणत, माता म्हणत, तिची स्तुती करत. मग नदीला आनंद व्हायचा. ती उत्साहाने काम करायची. नदीला स्वच्छतेची फार आवड. पशुपक्षी घाण करायचे, माणसेही घाण करायची. नदी घाण वाहून न्यायची. सगळे स्वच्छ करायची. ती कोणावर रुसली नाही, रागवली नाही. माणसे आणि गाईगुरे, पशुपक्ष्यांना सगळ्यांना स्वच्छ ठेवावे. आसपासचा परिसर स्वच्छ करावा. सगळ्यांना स्वच्छ पाणी द्यावे असेच नदी करीत होती. अशी नदी नेहमी वाहणारी, दुसऱ्यांच्या उपयोगी पडणारी. जिथे स्वच्छ नदी तिथे असते समृद्धी. अनेक वर्षे लोटली. नदीच्या तीरावरील वस्ती वाढली. शहरे वाढली. गिरण्या सुरू झाल्या. कारखाने सुरू झाले. घाणीचे ढिगारे वाढले. सांडपाणी वाढले आणि सगळेच बिघडले. नदी डोंगरावरून आली. शहराजवळून व्हायला लागली. तोच तिला दुर्गंधी आली. नदीने नाक मुरडले. ती म्हणाली, शी ग बाई, काय हा घाण वास, काय आहे जवळपास. पाहतो काय, शहरातील सांडपाण्याची गटारे तुरू तुरू धावत होती. घाण वाहून आणत होती. नदीला बिलगायला येत होती. नदी म्हणाली, शिशी, व्हा, दूर व्हा. मी आणलंय स्वच्छ पाणी. त्यात तुम्ही येऊ नका. ते गलिच्छ करू नका. गटारातले पाणी गडी पडले. बडेच नदी शिरले. नदीला मळमळायला लागले. बिचारीने ते सहन केले. नदी वाहत होती. घाण दूर नेत होती. तिने एक गिरकी घेतली. ती पुढे गेली. तिला आला उग्र वास. व्हायला लागला खूपच त्रास. तिने रोखून धरला श्वास. पाहायला लागली आसपास. आता नदीला काय दिसले? संत वाहणारे नाले, तांबूस काड्या पाण्याने भरलेले, तिच्याकडे येत असलेले. नदी म्हणाली, अगं बाई, हे कसले नाले? डोंगर दऱ्यातून आले. आनंदात वाहत आले. तेव्हा होते मी किती शुद्ध, अन आता झाले किती अशुद्ध. छे ग बाई, नकोच यांची संगत. नाले म्हणाले, आम्ही तरी काय करू? माणसांनी दिलं ढकलून, आम्ही आलो वाहून. चल आम्हाला दूर घेऊन. माणसांनी लोटले तुझ्याकडे, आता आम्ही जाणार कोठे? तूच आम्हाला कुशीत घे. नदीचा नाईलाज झाला. दूषित पाणी घेतले. सगळी घाण घेतली. दूर वाहून न्यायला लागली. माणसांनी कचऱ्याच्या गाड्या भरल्या. नदीच्या पात्रात रिकाम्या केल्या. जे जे टाकाऊ होते ते ते नदीला खाऊ घातले. माणसांनी घाणीचे जे ढिगारे लोटले ते नदीच्या पात्रात साठले. वाहत्या पाण्याला अडवायला लागले. नदीच्या अगदी कोंडमारा झाला. स्वच्छ पाण्याच्या नदीला माणसे लागली चढायला. जे जे असते घाणेरडे ते ते नेले नदीकडे. हळूहळू काय झाले, सगळे पाणी घाणीने भरले, दुर्गंधीने भरले. काळे निळे तांबूस झाले, विषारी बनले. त्यात रोगजंतू वाढायला लागले. नदी स्वतःशीच म्हणाली, मी आले डोंगरदऱ्यातून, लाल मातीच्या धुंद वासातून, फुलाफळांच्या रम्य सुगंधातून. इथं माणसात आले, गटारातल्या दुर्गंधीत गुरफटले, दूषित पाण्यात फडफडले, केर कचऱ्यात कासवीत झाले. आता बाई खूपच थकले. नको हा जीवघेणा उग्र वास. त्यापेक्षा बरा वनवास. मी होते कशी, आता झाले कशी. पशु पक्षी सगळे घाणीला विटले, दूर निघून गेले. गाई गुरे तहानलेली दूषित पाणी प्यायली, मरायला लागली. दूषित पाणी प्यायले. नदीतले मासे तडफडले, सगळे मरून पडले. झाडे, झुडपे, वेली पाणी प्यायल्या नदीकडे धावली. पण काय, पाणी होते घाणेरडे. ते त्यांना नाही आवडले. सगळेजण नदीला म्हणाले, नदीताई, नदीताई, का ग देतेस पाणी असलं उग्र वासानं भरलेलं? नदी म्हणाली, मी तरी काय करू? मी आणते पाणी स्वच्छ, माणसं करतात ते गलिच्छ. भाजीपाला मळ्यातील नदीला बोलला, काय हे पाणी आम्हाला गिळवतच नाही. नदीने सगळ्यांना सांगितले, माणसांनी पाणी दूषित केलं, तेच मी तुम्हाला दिलं. त्यात माझं काय चुकलं? नदीचे बोलणे सगळ्यांना पटले. माणसांची करणे खरेच आहे. जीव घेणे सगळ्यांना भेद केल्यावर रोगराई आणायची, माणसांना दर घडवायची. झाडाझुडपांनी दूषित पाणी शोषले. त्यांची फळे लोगट झाली. शेतमळ्यांनी पाणी दूषित घेतले. धान्य, भाजीपाला दूषित झाला. माणसे नदीचे दूषित पाणी प्यायली. त्यांनी रोगट फुले फळे खाल्ली. रोगट धान्य, भाजीपाला खाल्ला. माणसे रोगांना बळी पडू लागली. नारू, कावीळ यांनी कित्येक झाले हवालदिल.
काहींच्या अंगावर उठले चट्टे, लाल पिवळे, काहींचे हातपाय सुजले. रोगराईचा फैलाव झाला. सगळीकडे हाहाकार उडाला. माणसे आक्रोश करायला लागली. रोगराई, रोगराई, कोठून आली ही सटवाई? रोगराई हसत म्हणाली, मी आले नदीच्या पाण्याबरोबर, आले धान्याबरोबर, भाजीपाल्याबरोबर अन फळांबरोबर. या सगळ्यांनी मला आणले, तुमच्यामध्ये ठेवून दिले. मग सगळ्यांनी सांगितले, आम्हाला मिळाले पाणी दूषित, आम्ही झालो दूषित, आम्ही झालो रोगट. नदी म्हणाली, खरोखरच चुकले तुमचे माणसांचं. माणसे म्हणाली, काय काय आमचं चुकलं? हो तुमचंच चुकलं. नदीने सांगितलं. ते कसं? माणसांनी विचारले. नदीने सांगितले, मी आणलं पाणी शुद्ध, तुम्ही केलं ते अशुद्ध. सगळ्यांना गटारातलं सांडपाणी, कारखान्यातलं दूषित पाणी, केर कचरा, सगळी घाण माझ्या पात्रात ढकलून दिलीत. किनाऱ्यावर केलेत उकिरडे. माझं पाणी खराब झालं, सगळ्यांना बाधक ठरलं. आता माणसांना कळले, नदीला आपण छळले, हे आपल्याला भोवले, आपणच संकट ओढवून घेतले. माणसे नदीला शरण गेली. ती नदीला म्हणाली, नदी आई, आमची चूक झाली, आम्हाला क्षमा कर. नाही नाही, कधीच नाही, आम्ही तसं करणार नाही. केर कचरा, सांडपाणी तुझ्यात आणणार नाही. मग माणसांनी काय केले? घाणेरडे पाणी बंद गटारात सोडले, नदीपासून दूर नेले. केर कचरा, घाण सगळी दूरवरच्या खड्ड्यात टाकली. आता नदी स्वच्छ झाली, सगळ्यांना पेयजल मिळाले, रोगजंतू नाहीसे झाले, सगळे निरोगी झाले. नदी निरोगी, सगळे निरोगी. तर मग मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.